मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद आता उफाळण्याची चिन्ह दिसून येत आहेत. शहरातील एका प्रसिद्ध विकासकाने सुशील रहेजा या नावाच्या एका विकासकाने एका मराठी तरुणाला मारहाण केल्याचा प्रकार समोर येतोय. फक्त मारहाण नाही तर याला त्याच्या जातीवरून शिवीगाळ केल्याचा देखील गंभीर आरोप करण्यात आलाय. ही घटना चेंबूरमधून समोर येते. चेंबूरमधील डॉक्टर CG गेडवानी रोडवरील रहेजा होम्स कार्यालयामध्ये ही घटना घडली आहे. तक्रारदाराने पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलंय. दरम्यान कार्यालयीन मीटिंग दरम्यान कागदपत्र स्टॅपल करण्याचा कार्य या मराठी तरुणाला देण्यात आलं होतं. हा तिथे कर्मचारी म्हणून काम करतो. मात्र त्यावेळी या तरुणाने क्षुल्लक चुका केल्या आणि विकासकाने संतापून त्याला शिवीगाळ केला. तुम घाटी लोक कभी सुधरोगे नहीं असं जातीवाचक शब्द वापरून त्याला मारहाण केल्याचा हा आरोप करण्यात आलाय. तक्रारदारांनी सांगितलंय की त्याला कालाला धरून ठेवलं होतं आणि त्याच्या जातीवरून कामावरून त्याला हटवण्याचा उद्देश देखील यावेळी केल्याचं पाहायला मिळत आहे. या तक्रारीच्या आधारावर आता पोलिसांनी गोवंडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुशील रहेजा यांच्या विरोधात मारहाण आणि अनुसूचित जाती आणि जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल देखील करण्यात आलाय. सध्या पोलीस साक्षीदारांचं निवेदन देखील घेत आहेत. या घटनेमुळे लोकांच्या मनामध्ये आता पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा आणि कामाच्या ठिकाणी स्थानिकांचा सन्मान यावर वाद पेटण्याची शक्यता दिसून येते. सोबतच आता पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी हा वाद मुंबईमध्ये पुन्हा एकदा पेटून येतो.